नाशिक नंतर आता नागपूरमध्ये सुद्धा धर्मांतराचा एक प्रकार समोर आलाय। एनजीओ मध्ये काम करणाऱ्या तरुणींवर दबाव टाकला जात होता आणि तरुणींवर इस्लामच्या परंपरा पाळण्यासाठी हा दबाव होता। आरोपी एनजीओ प्रमुखाला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नागपूरमधलं सगळं प्रकरण आहे। एका एनजीओ मध्ये काम करणाऱ्या तरुणींवर धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासंदर्भात दबाव आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार आलेली आहे आणि या प्रकरणात एनजीओ चालकाला आता अटक केली आहे। एनजीओचा संचालक रियाज काझी या प्रकरणात अटक करण्यात आली आहे आणि तिथं काम करणाऱ्या काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे, अशा प्रकारे दबाव आणत असल्याचा आरोप तिथे काम करणाऱ्या तरुणींनी केला असल्याची माहिती कळतेय। सध्या नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण गाजलेलं असताना आता नागपूरमध्ये राज्याची उपराजधानी नागपूरमधून सुद्धा अशाच प्रकारे एक प्रकरण समोर येतं आहे। तर इतर धर्मियांच्या परंपरा पाळण्यासाठी या ठिकाणी दबाव आणला जात असल्याचं कळतंय।